चालली तशी ही चर्चा 1 वर्षभर आरामशीर चालेल. आणि बऱ्याच लोकांची अशी शंका आहे की इंदुरीकर महाराजांनी मुलीचं लग्न का एवढं मोठं का केलं. तर लोकांचा पहिला एक शंका आहे की इंदुरीकर महाराज लोकांना सांगतात की लग्न साधे करा आणि स्वतः मोठा केला. त्याचं उत्तर असं आहे, ज्याची परिस्थिती आहे, ज्याला संतांनी दिलंय आणि ज्याच्यावर ज्ञानोबरायाची कृपा आहे त्याने जरूर करावं. नमस्कार मित्रांनो, समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या मुलीचा विवाह सोहळा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. या लग्नाच्या भव्यतेवरून काहींनी महाराजांवर टीका केली तर काहींनी प्रश्न उपस्थित केले की लोकांना साधेपणा शिकवणारे महाराज स्वतःच्या मुलीचं लग्न इतकं मोठं कसं करतात. या प्रश्नाचं सडेतोड आणि तितकंच भावुक उत्तर खुद्द महाराजांनीच दिलं आहे. महाराज म्हणतात की ज्याच्यावर पांडुरंगाची आणि ज्ञानोबाऱ्यांची कृपा आहे आणि ज्याची परिस्थिती आहे त्याने आयुष्यातला हा आनंद साजरा करायला काहीच हरकत नाही. पण खरी गोष्ट वेगळीच आहे. अनेकांना वाटतं की हा सर्व पैसा जनतेचा आहे, पण सत्य असं आहे की महाराजांवर प्रेम करणाऱ्या भक्त परिवारानं आणि मित्रमंडळींनी या लग्नाचा जवळजवळ 90% खर्च स्वतःहून उचलला आहे. मग तो मंडप असो, जेवण असो वा बँड पथक, अनेकांनी स्वखर्चानं ही सेवा अर्पण केली आहे. गेल्या 26 वर्षात एकाही कलाकारानं किंवा आचार्यानं महाराजांशी पैशांचा व्यवहार केला नाही. हे त्यांचं प्रेम आहे. या सोहळ्याकडे केवळ भव्यता म्हणून पाहणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. गेली 32 वर्ष रक्ताचं पाणी करून, रात्रंदिवस प्रवास करून महाराजांनी समाज प्रबोधन केलं. या प्रवासात त्यांच्या मुलांना कधी वडिलांचं पुरेसं सुख मिळालं नाही. आपली मुलगी केवळ 3 महिन्यांची असताना तिला दुसऱ्याच्या विश्वासावर सोडून महाराज कीर्तनाला जात असत. आज त्यांची मुलं मोठी झाली आहेत, पण त्यांच्या संघर्षाची जाणीव फार कमी लोकांना आहे. हा विवाह सोहळा म्हणजे त्या कष्टाची आणि त्यागाची एक पावती आहे. टीका करणाऱ्यांना कदाचित हे माहीत नसेल की महाराज केवळ बोलत नाहीत तर ते कार्यही करतात. एकही रुपया न घेता 13 शिक्षकांना नोकरी देणारी आणि 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलांकडून साधी चाचणी फी सुद्धा न घेणारी शाळा महाराज चालवतात. मंदिरं असोत किंवा सामाजिक उपक्रम, महाराज नेहमीच मदतीसाठी पुढे असतात. त्यामुळे केवळ एका कार्यक्रमावरून त्यांना चुकीच्या पद्धतीने ट्रोल करणं अयोग्य आहे. शेवटी महाराज एक सुंदर दाखला देतात. सोनं कोणत्याही अलंकारात असलं तरी आपलं सोने पण सोडत नाही आणि गूळ कितीही फोडला तरी त्याची गोडी जात नाही. तसेच काही नास्तिक प्रवृत्तीचे लोक आपला मूळ स्वभाव कधीच सोडणार नाहीत. पण अशा लोकांमुळेच आपल्या चुका सुधारण्याची संधी मिळते. मित्रांनो, समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या एका कीर्तनकाराच्या भावना तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. तुम्हाला या विषयावर काय वाटतं? महाराजांचं हे स्पष्टीकरण तुम्हाला कसं वाटलं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.